येवल्यात राजे रघुजी बाबा यात्रा उत्सव, राजेंचा मुखवटा, गंगाजल कावड मिरवणूक व समाधीस अभिषेक तसेच संगीत मैफिल। राजे रघुजी बाबा यांच्या पारंपरिक वार्षिक महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येवला नगरीत संपन्न होत आहे। सुमारे 400 वर्षांपूर्वी बसवलेल्या येवलावाडी नगरीचे आज येवला शहरात रूपांतर होत असताना अनेक चढउतार या नगरीने बघितले, परंतु राजे रघुजी बाबांनी विळकरसह 18 पगड जातींची हिंदू तसेच मुस्लिम बांधवांचीही एकोप्याने उभे केले। नगरी आजही राजे रघुजी बाबांच्या परंपरेचे अखंड स्मरण ठेवून आहे। अनेक ऐतिहासिक चालीरीती व सणांवर राजांच्या परंपरेनुसार आजही येवले शहरात सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात। रघुजी बाबा यांचे वंशज सुनील शिंदे यांच्या वास्तू तगडीवर असलेले राजांचा मुखवटा आजही राजे रघुजी बाबांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो। 29 एप्रिल 2025 रोजी येवला येथे राजे रघुजी बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्सवात सुरुवात होत असून राजांचा मुखवटा, गंगाजल कावड मिरवणूक व समाधीस अभिषेक येवला येथील गंगा दरवाजा भागातून सकाळी 10 वाजता राजेंच्या मुखवट्यांचे व गंगाजल कावड मिरवणुकीला हलकीच्या तालावर वाजत गाजत सुरुवात करण्यात आली। शहरातील काळा मारुती, देवी खूण, आझाद चौक, मेन रोड अशा विविध भागातून कावड मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर रघुजी बाबा मंदिर बाग येथे राजे रघुजी बाबा यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आला। याप्रसंगी रघुजी बाबा यात्रा उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 29 एप्रिल 2025 रात्री 8 वाजता येवल्याचे सुप्रसिद्ध गायिका दीपा सोपे प्रस्तुत स्वरदीप कराओके संगीत मैफिल तसेच 30 एप्रिल 2025 सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा समारोप, 1 मे 2025 सायंकाळी 7 वाजता छबिना मिरवणूक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास लहुजी बाबा यात्रा उत्सव समिती तसेच रायगड ग्रुप व शिंदे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। धर्माच्या लोकांना त्यांनी या ठिकाणी स्थान देऊन सर्वांना मिळमिळीच्या वातावरणामध्ये जागा देऊन हे येवला शहर वसवलेले आहे व त्यांची ही परंपरा अखंडपणे या ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे व कुठल्याही या शहर संस्थापकाची यात्रा आजपर्यंत कुठेही भारतामध्ये निघाली नाही, परंतु या येवला ठिकाणी शहरवासीय खास रघुजी बाबांचे स्मरण म्हणून यात्रेमध्ये आवर्जून सहभागी होत असतात। कावडी यात्रा असते, कावडी यात्रेमध्ये प्रथम मान हा कानडी समाजाचा असतो व शेवटचा मान हा मातंग समाजाचा असतो व हे आजपर्यंत गेल्या 400 वर्षापासून सुरू असलेली परंपरा कायम सुरू आहे व इथून पुढे सुरू राहील अशी निश्चितच ग्वाही आहे।